विधानसभा निवडणुका झाल्या, निकाल लागला आणि त्यानंतर महाविकास आघाडीला जोरदार फटका आहे तो बसलेला आहे। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सर्व विजयी आमदारांची आणि पराभूत उमेदवारांची काल बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये एक सूर जो उमटला तो म्हणजे स्वबळाचा। त्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी उद्धव ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे सर सोबत आहेत। सर, काय सांगाल? काल बैठक झाली, त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गट पक्ष हा स्वबळावरती लढणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा 288 विधानसभा मतदारसंघामध्ये भक्कम करण्यासाठी स्वबळाचा नारा जो आहे तो दिलेला आहे। काय नेमकी यावरती प्रतिक्रिया? असं कोणताही नारा दिलेला नाही स्वबळाचा वगैरे, असं कोणीही म्हटलेलं नाही, ना कार्यकर्ते म्हटले ना उद्धवजी ठाकरे साहेब म्हटले। पण सर्वच्या सर्व मतदारसंघात संघटन मजबूत व्हावं, संघटना मजबूत व्हावी असं मत सगळ्यांनी व्यक्त केलेलं आहे आणि ती गोष्ट आम्ही करणार आहोत। नाही, पण स्वबळाची पण काही कार्यकर्त्यांनी आमदारांनी भूमिका मांडलेली आहे असं कालच्या बैठकीत बाहेर आलेलं आहे। भूमिका मांडत असतात एखाद्याने, समजा मी एखादी भूमिका मांडली म्हणजे काय पक्ष मानतोच अशातला थोडी भाग आहे। ठीक आहे, भूमिका मांडायचा अधिकार असतो, ती भूमिका स्वीकारायची न स्वीकारायची हे पक्ष नेतृत्वाचा अधिकार असतो। भूमिका ऐकून घेतल्या मान्य पक्षप्रमुखांनी। म्हणजे कालच्या बैठकीत स्वबळाची भूमिका मांडली, स्वबळाचं कोणीच बोललेलं नाही। शिवसेनेनं सगळ्यात जास्तीत जास्त जागा लढल्या पाहिजे अशी भूमिका सगळ्यांनी मांडलेली आहे आणि आता ही काल मांडली भूमिका। मग जिंकलेले वेगळे बोलले, पराभूत झालेले वेगळे बोलले, अजून संघटनेचे जे त्यांच्यासाठी काम करणारे लोक यांचंसुद्धा मतं आणखी आम्ही जाणून घेतलं जाईल आणि मग शिवसेनेची एक संघटनात्मक रचना आहे, त्या पद्धतीतून एक प्रत्येकाशी चर्चा करून येणाऱ्या काळामध्ये याच्याविषयी तर कोणाच्या मनात शंकाच नाही की 288च्या 288 मतदारसंघामध्ये शिवसेना मजबूत असली पाहिजे। नंतर पुढचं बघू। यावरती पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची नेमकी काय भूमिका असेल, ते नेमकी कोणती भूमिका घेतील? कारण तुम्ही देखील त्यांच्यासोबत असतात, तुम्हाला काय वाटतं? 288 मतदारसंघात शिवसेना मजबूत असली पाहिजे याच्याविषयी भूमिका घ्यायचं काही कारणच, हे करायचंच, केलंच पाहिजे। हे सगळ्यांचं एकमत आहे आमचं आणि हे करायचं आहे आम्हाला, आम्ही करणार आहोत। हे बाकी निवडणुका कशा लढायच्या, कुठं लढायच्या आणि कोणाबरोबर लढायचं हे पक्षाचे प्रमुख निर्णय घेतात। पण 288 मतदारसंघात संघटन मजबूत झालं पाहिजे, शिवसेना निवडून याच्या स्थितीत आली पाहिजे, हे काम करणं तर आमचं कर्तव्य आहे, आमचं सगळ्यांचं, आणि ते करण्याचा निर्धार आम्ही सगळ्यांनी केलेला आहे। आगामी विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र दिसेल की मग उद्धव ठाकरेंची शिवसेना बाहेर असेल? हे पण आत्ताच्या घडीला आम्ही मागच्या काळात लोकसभा एकत्र लढलो, आता विधानसभा एकत्र लढलो, मधल्या काळात काही ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थासुद्धा आम्ही एकत्र लढलेलो आहोत। त्याच्यामुळं आत्ताच्या घडीला या महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित आहोत। सगळ्या निवडणुका एकत्रित लढल्या पाहिजे, ताकद सगळ्यांनी लावलं पाहिजे अशी भूमिका सगळ्यांचीच आहे आणि मला असं वाटतं एखाद्या ठिकाणी स्थानिक स्तरावर एखादा वेगळा निर्णय एखाद्या युनिट घेऊ शकतो, त्याच्याविषयी पक्ष नेतृत्व योग्य तो निर्णय घेईल। पण सर, एक शेवटचा प्रश्न, हिंदुत्ववादी विचार महाविकास आघाडीमध्ये राहून मांडता नाही आले किंवा लोकांपर्यंत पोहोचवता नाही आले म्हणून कुठेतरी उमेदवारांमध्ये नाराजी आहे किंवा उमेदवारांनी अशी भूमिका मांडलेली आहे स्वबळाची। जर का आपण महाविकास आघाडीमधून बाहेर पडलो तर आपला हिंदुत्ववादी विचार हा प्रखरपणे जनतेसमोर मांडता येईल असं देखील काहींचं म्हणणं आहे। कोणाचं काही म्हणणं नाही, कोणती हिंदुत्वाची भूमिका शिवसेनेने प्रखरपणे मांडली नाही सांगावं? कोणती मांडली नाही। 370 काँग्रेसची भूमिका वेगळी, आमची भूमिका वेगळी आहे। 370 कलमामध्ये मांडलेली आम्ही, राम मंदिरात आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे। पहिले मंदिर फिर सरकार आम्ही होतो ना, ते काय मोदींनी केलं का? कोर्टाने केलं म्हणून करायला, कोर्टाने सांगितलं म्हणून केलं ना त्यांनी। आणि ही भूमिका तर शिवसेनेनं मांडली, शिवसेना तर तेव्हा अध्यादेश काढा म्हणत होतं राष्ट्रपतींनी। मग ही कोणती भूमिका शिवसेनेची? ही हिंदुत्वादीच भूमिका आहे ना। त्यामुळे शिवसेना हिंदुत्ववादीच आहे। पण आता भारतीय जनता पार्टीने असाच समज देशात केला की मुस्लिमांना शिव्या द्या, मुस्लिमावर अन्याय करा, अत्याचार करा म्हणजे हिंदुत्वात। म्हणतो हा हिंदुत्वात आम्हाला मान्य नाही। खूप खूप धन्यवाद सर, साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन गणेश कानडेसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।